27 मे 2026ला एक दुर्मिळ एकादशी येत आहे. ही एकादशी दरवर्षी येतेच असं नाही, तर ती फक्त अधिक मासातच येते. याला कमला एकादशी किंवा पद्मिनी एकादशी म्हणतात. अधिक मासात येत असल्यामुळे तिचे महत्त्व खूप मोठे आहे. या दिवशी भगवान विष्णूंसोबतच माता महालक्ष्मीचीही उपासना केली जाते, ज्यामुळे घरातील सर्व दारिद्र्य दुःख दूर होऊन सुखसमृद्धी येते. यामागे एक रंजक कथा आहे. महाराणी पद्मिनीने एका पराक्रमी पुत्रासाठी या एकादशीचे कडक व्रत केले होते. भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने तिला कार्तवीर्यार्जुन हा अत्यंत शक्तिशाली पुत्र प्राप्त झाला. म्हणूनच याला पद्मिनी एकादशी असेही म्हणतात. आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी, दुर्लभ सिद्धी मिळण्यासाठी आणि सर्व पापांमधून मुक्ती मिळवण्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते. अधिक मासातील या पवित्र कमला एकादशीची माहिती सर्वांना नक्की शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये श्रद्धेने जय लक्ष्मी नारायण नक्की लिहा.